नमस्कार, मी कल्याणीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत करते। आज आपण झणझणीत असे मेथीची भाजी घालून धपाटे बनवतोय। यासाठी आपण कुठलीही भाजणी वापरणार नाही, तर आपल्या घरातीलच तयार पिठांपासून हे आपण बनवणार आहोत। चव मात्र अगदी भाजणीच्या धपाट्यांसारखीच लागते। चला तर मग आपण लगेचच सुरुवात करूया। इथं धपाटे बनवण्यासाठी 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे। त्यानंतर 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। जर तुमच्याकडे इतर पीठे असतील तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता। त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेली मेथीची भाजी घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। इथं मेथीच्या भाजीची कोवळी पाने स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहेत। आता आपण यामध्ये इतर पदार्थ घालूया। तर त्यामध्ये मी इथं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 1 चमचाभर तीळ घेतलेले आहेत, हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। तर हे पदार्थ सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथं हिरवी मिरची, आलं आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे, ती सुद्धा यामध्ये घालून घेऊया। आता पहिल्यांदा हे कोरडेच पदार्थ सगळे आपण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। इथं पहा, आपण हे पदार्थ पिठांमध्ये छान अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत। भाजी कोथिंबीर पिठामध्ये छान मिक्स झालेली आहे। आता आपण गरजेनुसार पाणी घालून याला आपण चपातीला जसं कणिक भिजवतो तशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथं पहा, हे पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे। आपण चपातीला जसं मळतो त्यापेक्षा थोडंसं सॉफ्ट मळायचं आहे, म्हणजे आपल्याला धपाटे छान असे थापता येतात। आता हे पीठ आपण बाजूला काढून ठेवूयात आणि याच्यावर झाकण ठेवून आपण हे पीठ एक 15 ते 20 मिनिटे अशा पद्धतीने रेस्टला ठेवून देऊयात, म्हणजे पीठ छान सॉफ्ट होईल आणि सगळे मसाले या पिठामध्ये अगदी छान असे मुरतील। 15 ते 20 मिनिटांनंतर आपण धपाटे करायला घेतलेले आहेत। पोळपाटला छान असा रुमाल पांढरा आपण अंथरून घेतलेला आहे आणि तो थोडासा ओला करून घ्यायचा आहे आणि आपण जे पीठ मळून ठेवलेलं आहे त्यातील छोटासा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि आता आपण या पोळपाटवर हा उंडा ठेवून द्यायचा आहे। पिठात सुद्धा आपण तीळ घातले होते आणि या उंड्यावर थोडेसे तीळ मी घातलेले आहेत आणि अशा प्रकारे आता हे धपाटे आपण असे थापून घ्यायचे आहे। तर इथं पहा, पाण्याचा हात लावत लावत हे पीठ छान असं पसरवून घ्यायचं आहे। छान एकसारखं सगळ्या बाजूंनी होईल अशा पद्धतीने हे पीठ आपण छान असं पुढं सरकवायचं आहे। हाताच्या बोटांनी अगदी व्यवस्थित हे प्रेस करायचं आहे, म्हणजे आपले धपाटे छान एकसारखे तयार होतात। तर इथं पहा, जसजसं पीठ पुढं सरकायचं कमी येईल त्यावेळी आपण पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे। पाण्याचा हात लावत लावत हे धपाटे छान असे एकसारखे थापून घ्यायचे आहेत। तर इथं तुम्ही पहा, छान असा धपाटे आपण हे थापून घेतलेला आहे। अगदी एकसारखा सगळ्या बाजूने छान एकसारखा करायचा आहे। एका बाजूने जाड किंवा एका बाजूने पातळ असं करायचं नाही, म्हणजे अगदी धपाटा शेकला सुद्धा अगदी व्यवस्थित जातो। जर एका बाजूने जाड किंवा एका बाजूने पातळ झालं तर एका बाजूने करपतो आणि एका बाजूने पीठ तसंच राहतं। त्यामुळे अगदी एकसारखा असा आपण हा धपाटा इथं पहा व्यवस्थित असा पसरवून घेतलेला आहे, छान थापून घेतलेला आहे। आता अशा प्रकारे बोटांनी याला होल करून घ्यायचे आहेत, म्हणजे धपाटा एकसारखा भाजला जातो, छान शेकून निघतो। तर इथं पहा, अशा प्रकारे आपला गोल गरगरीत असा हा धपाटा छान थापून झालेला आहे आणि अशा प्रकारे त्याला छान आपण होल सुद्धा पाडलेले आहेत, यामुळे आपला धपाटा छान असा शेकला जातो। इथं धपाटा करत असतानाच तवा गॅसवर गरम करायला ठेवलेला होता। त्यावर आता थोडंसं आपण तेल लावूया। तवा छान असा गरम झालेला आहे। अशा पद्धतीने त्यावर आपण थोडंसं तेल पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे आपला पहिला धपाटा अजिबात चिकटणार नाही। आणि आता हा रुमाल अशा प्रकारे तव्यामध्ये घालायचा आहे आणि वरून थोडासा पाण्याचा हात लावायचा, म्हणजे अगदी धपाटा रुमालला चिकटत नाही, अगदी व्यवस्थित असा सुटतो। त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून फक्त 2 मिनिटे हा धपाटा आपण वाफवून घेणार आहोत, खूप जास्त वेळ नाही। तर इथं पहा, 2 मिनिटांनी छान आपण झाकण काढलेलं आहे। धपाटा छान असा वाफलेला आहे। ही बाजू छान अशी वाफवून निघलेली आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर अशा पद्धतीने एकच बाजू शेकली तरीही चालेल। आता थोडंसं यावर तेल घालायचं आहे, कडेने छान तेल सोडून घेऊयात आणि जे आपण होल पाडलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा तेल सोडायचं आहे, म्हणजे धपाटा अजिबात चिकटत नाही। तर इथं पहा, एक बाजू छान अशी शेकलेली आहे।
अशा प्रकारे खमंग खरपूस असे दोन्ही बाजूने हे धपाटे भाजून घ्यायचे आहेत. इथं आपले छान कोल्हापुरी पद्धतीचे झणझणीत असे धपाटे तयार झालेले आहेत. या पद्धतीने तुम्ही नक्की एक वेळ ट्राय करून पहा. तर इथं पहा छान असे आपण हे धपाटे भाजून घेतलेले आहेत आणि अगदी कमी वेळात तयार होतात. त्यानंतर हे धपाटे एखादी उसळ, दही आणि लोणच्यासोबत छान गरमागरम असे धपाटे सर्व करा आणि नक्की याचा आस्वाद घ्या. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.